500 रुपयाचा किराणा आणला 40 रुपयाचा फेस आपल्या बाजारात. ऐका नीट आता. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने. 10 रुपये कमवल्यावर 1 रुपया दान करा, 90 पैसे तुम्हाला सुखी ठेवतील. आणि तुम्ही जर 90च्या 90 घरात खर्चले तर राहिलेले डॉक्टरकडे जातील. मग काय म्हणत समजा ना, आम्ही कष्ट करून फुकाट दान का करायचं? नाही नाही नाही. कधी कामाला चालले ना, ऑफिसला चालले ना, एखाद्या मंदिरा पुढे चालता गरीब माणूस बसला ना, त्याला एक 10 रुपये चहा देऊन टाकीचा. महिला म्हणा तुम्ही लाख श्रीमंत आहे, पण तुमच्या घरी जर भिकारी आला ना, त्याला ताजी भाकरी द्यायचा. अर्धीच द्या पण ताजी द्या, त्याची दात पडतील अशी देऊ नको. 6 दिवसाच्या चपात्या दान करायची घरी नाही. हात 14 आहेत ना, जेवढे घाण्यातला तेवढे घाण्याच्या दान करा. मग जुनी लोक काय करतात? एक वर्ग समाजात होता गावात शेतकरी, पण सगळ्या लोकांना सांभाळणार कोण? शेतकरी. पिकाला अन्न देणारा शेतकरी, रस्त्याने जाणाऱ्याला दान घालणारा शेतकरी, 12 बलुते दारांना सांभाळणारा तो बळी राजा होता. बिंडोक माणूस होता. त्या सगळ्यांना सांभाळण्याची ताकद आहे. आता तुम्ही एवढ्या कंपन्या काढल्या, मग काही कोणी दूध बनवायची भॅक कंपनी काढली? तुम्ही पावडरीचं दूध कराल, ओरिजिनल दूध आहे का तुमच्याकडे? मग दूध कोणी जगाला कोण करू शकतो? शेतकरी. करा बाजरी तयार, कंपनी नाही. मग बाजरी तयार करणारा, गहू तयार करणारा, हरभरा तयार तर समजा जगाला पोषणारा शेतकरीच आहे. याच्यावर तुमचं मत काय? आता काही सर्व्हिसवाले म्हणजे आम्हाला शेतीचं काय करायचं? रिटायर झाल्यावर का चिलर खातो? चिलर खातो का तू? रिटायर झाल्यावर काय खाशील? बरं तू रिटायर होणारच नाही का? एक साधं वाक्य, साधं. 2 जण भाऊ आहे, एक शेतीवर आहे आणि एक सर्व्हिसला आहे. तो सर्व्हिसवाला नालायक काय म्हणतो माहिती का? इतक्या दिवस माझी शेती खाली. शेतकऱ्याला इतक्या दिवस माझी शेती खाली. साधं उत्पन्न निघालं का? तू एक 4 महिने रजा का आणि एक कांद्याचं पीक काढून पाहिजे. इथं एसीत बसवतो तरी तुला मुळ्यात झालंय. आणि तो तर 42 डिग्री तापमानामध्ये त्याची बायको 10 किलो कापूस असते. ते बिचारीच्या डोक्याला तेल नाही राहिलं का, तिच्या पायाची चप्पल नाही राहिली का, तिचं लुगडं कपाशीच्या बोंडात गुंतून फाटलं. तिला असं काय मिळालं? फक्त एकच गोष्ट मिळाली तिला, समाधान. काय मिळालं का? तिला पैसा मिळाला. तुझी बायको लिफ्टनं वर जातील, लिफ्टनं खाली येते, तरी तिला सगळे आजार आहेत. आणख्यात घ्या ते डोळ्याला आजार आहे. सगळं तरी का आला त्याला तरी मोकळं करतो, तरी दुसरा करी त्याचं बिलच जाते सगळं टाकत. ती शेतकऱ्याची बाई बिचारी 10 आहे, 10 माणसाचा स्वयंपाक करते, 10 जणांचा शेण काढी, ती 4 माणसाचं धुणं होती. ठणठणीत सर्दी होईना तिला. ते शेतकऱ्याचं पोरग शाळेत जाताना 10 लिटर दूध डेअरीला घालून शाळेत जाते, येताना किटली घेऊन येते. तुझं नुसतं सकाळी लवकर उठलं, शनिवारी शाळा होती, पप्पूला सर्दी झाली, पप्पूला रसापाच रविवारचा, नाही तर सूप पाच 2-4 तांबे पप्पूला. पप्पू जाईल सासरवाडीला. उत्तर मी नाही का महाराज? हात एक 14 शिकायचे आपल्याला, मग आपण बसायचे पटकन. हात दान करा. आणि ते करते नाही ना, मग काही माणसं बा सर्व्हिसला असताना दरवाजा लावून जेवणार, आई बापू कधी सांभाळायचे नाही, सासू सासरी कधी दूर करायचे नाही, बहीण दिवाळीला आणायची नाही, मिळून शिकायला जिकडं आणायची. अशी दरिद्री. बापाला कधी सर्दीचं औषध नाही, सासरीची बायपास केली. आणि ही माणसं मग रिटायर झाल्याशी इडी होणी गार्डन मध्ये पहा म्हातारपणी आशीर्वाद आरतीला येतो असा भाजन इकडून घेतो, मग खातो कोणी? हे नगरपालिकेच्या गार्डन मध्ये जाऊन 5 वाजता लई भयानक जनावर बसत राहते. कपडे अशी कशी तरी चट्ट्याची थोडी असायच्या. ती खाती नाही, देवत्याला काम दाखवल्याशिवाय खात नाही. जेवायला बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख मागचं लोक 9 लाख.
खाती नाही नुसती टाकली का पाहत्या खायला ना आलाय का तो खानदानी कधी एखादा धरली नाही आता काय रोग झाला साखर डायबिटीस वांग उडव्या आणि मरती नाही नुसते पडेल खातो नुसतं पाहतो पाहुण्या पाहुणे चहा थोडी दारू केले करून झाले असं मोकळं झालं पाहिजे मागच्या माईकडे लावा तरी हॅलो चला थोडं मागा तेव्हा हॅलो मागे म्हणजे कुठं जायचं का तिथं खूप जायचं आपल्याला किती झाले तर तशी 1 14 होते 18 होते 5 झाले 8 निद्रा ते सोडून द्या हात 1 बोलणे 2 आणि बोलणे 2 आणि चांगलं बोलावं शक्यतो बोलूच नाही आणि बोलायचंच असेल तर फायद्याचं बोलावं नाही तर बोलू नाही एखाद्याने गाडी घेतली ना चांगलं झालं काही पैसे राहिले हप्त्यावर घेतले असं एखाद्याला नाही हुंडा घेतला पोरीत खोड असं नाही पण तुला त्रास काय झाला काय एखाद्याने हुंडाच घेतला नाही लफडा असेल नीट बोलायचं काही एखाद्या मुलाचं नाव सागर असलं शब्द किती चांगला आहे सागर त्याचे मित्र काय म्हणतात त्याला सागऱ्या एवढी वडगळ करायची काही काम नाही ना हात 1 बोलणे 2 चांगलं बोलावं एकच वाक्य सांगतो एकच वाक्य द्रौपदी बोलली आंधळ्याची पोरं आंधळी तर महाभारत घडलं आणि एकच वाक्य वय लक्ष्मी एकच वाक्य सीता म्हणली लक्ष्मी भाऊजीची आरती तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही ती आरती तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी पाप आहे डोळ्याची कडवली झाली लक्ष्मणाची सांगितलं वहिनी तुम्ही माझ्या आई आहात तुम्हाला हे बोलणं शोभलं नाही तुम्ही नात्यानं माझ्या वहिनी आहात पण हृदयात माझ्या तुम्ही आई आहात मी मानलेली रेषा ओलांडू नका नाही ऐकली वनवास शब्द जपून वापरावा हात 1 बोलणे 2 14 आहेत बरं का हे फक्त माणसाला आहे 3 हसणे आणि या 2-4 वर्षामध्ये कॅन्सर गेला कुष्ठरोग गेला टीबी गेला पोलिओ गेला आता एक नवीन रोग आला हे 2-4 वर्षामधून अटॅक हा रोग इतका गुलामी महाराज औषध फोडून देतो गोळी खाऊन देत नाही डॉक्टरला गाडी बोलून देतो पण ड्रायव्हरला चालू करून देत नाही आणि पाया पडून सांगतो तुम्हाला जर अटॅक यायचा नसेल तर 3 औषधं सांगतो अटॅक हा रोग नाहीये अटॅक हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचं चित्र आहे तुमचं मत काय माझ्यापेक्षा तुम्ही शिकलेली माणसं आहे मानसिक संतुलन ज्याचे डॅमेज त्याला अटॅक येणारच तुमचं मत काय तुमचं मत काय आणि अटॅक जर यायचा नसेल तर तुम्हाला 3 औषधं सांगतो तुम्हाला खानदानीत कधी अटॅक येणार एक आजचा दिवस आपला चांगला आहे तो उद्या असेलच असं नाही परत नीट वाक्य आहे का आजचा दिवस आपला चांगला आहे आज आपला काळ आहे तो उद्या असेलच असं नाही आणि असावा अशी अपेक्षा सुद्धा करू आज तुम्ही नोकरीला आहात ना या मापातच जगा 58 तुम्ही रिटायर होणार आहे तेवढा काळ आहे त्याला जपा आज तुम्ही दुकानदार आहे ना दुकानाचं कमी करा लोकांना काट्याला झटके बनवून एवढा रोजशीत एवढं तुझे पोर हॉटेलमध्ये घालवते बाळ तोच राहील असं राहणार हे ते थोडे वेळ बंद करे सगळे लोक दिले डळमळीत करून ते काय सोडलं ते थोडा वेळ बाजूला इथं लोक वरच पाहते आडतोय खाली लोक मागे वर रोजगार हमीन काम कमी निमित्त तुम्ही आम्ही म्हणजे दरवर्षी वृक्षारोपण पण खड्डा तोच या ज्याच्या जनगण पाठ नाही तोच 26 जानेवारीचा प्रमुख पाहुणा तो झेंडे का असा पाहतो झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे चला ते थोड्या वेळ काढून ठेवला मी गेल्यावर रात्रभर फिरव शेवटी बरं तेव्हा केले गोरा कोणते पोरं हे बघा चला
पोरं तुझ्या मागे विडाला 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 काय होतं नाही. एकदा जो कीर्तन खास ऐकणारा माणूस आहे ना त्याला विक्षेप चालत नाही. आता तुम्हाला करंट लागला ना अभंगाचा मग त्याला मजा राहत नाही, विक्षेप नाही चालत. हात घेत बोलणे दोन आणि हसत जा आणि आज्ञा घेऊ नये म्हणून तुझं पहिला औषध. आज तुमचा काळ जो आहे, आज तुमचा जो काळ अनुकूल आहे तो उद्या असेलच असं नाही. तरुण मंडळी मला सांगा, तुमच्या अंगातलं रक्त कायम असं राहील असं तुम्हाला म्हणायचं? असता फार तुमचे मित्रांचे तुम्हाला फोन येत येतात ते तुम्हाला माणुसकी असं समजायचं तुम्हाला माणुसकी असं नाही. तुमचा खिस्सा गरम आहे तोपर्यंत हे मित्र आहेत आणि तुमच्या मनगटात ताकद आहे तोपर्यंत हे जग आहे. एक वाक्य सांगा, खिस्सा गरम आहे आणि मनगटात ताकद आहे तोपर्यंत ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. ज्या दिवशी आपला खिस्सा गरम नाही आणि ज्या दिवशी आपल्या खिशात रुपया नाही आणि अंगात ताकद नाही त्या दिवशी आपले सगळे जगातले संपले. तुमचं मत बोला. पगाराच्या दिवशी आपले मित्र आपल्या ऑफिसच्या गेटच्या बाहेर वाट पाहत्या म्हणजे हरिपाठासाठी नाही पाहत, मुतायचं कोणा. पण 30 तारखेला आपल्याला पाहिजे होते कट आणते का 20 माग होतो काय ऐका नीट. आजचा काळ तुमचा अनुकूल आहे, उद्या असेलच असं नाही. असा ज्याने विचार केला त्याला कधी अटॅक येणार नाही. काय मत दुसरं कारण अटॅकचं. देवाने तुम्हाला ज्या परिस्थितीत ठेवले ना त्या परिस्थितीत आनंदाने जगा, अटॅक येणारच नाही. तसं राहायचं, चिंता करून मरत राहा. हे रस्त्याच्या कडेला भिकारी बोलतात गार ठेवून गेले. आहे का अटॅक, आहे का शुगर, आहे का बीपी? तुम्हाला झालं काय? काय झालं काय? 4 रविवार सुट्टे, 2 शनिवार सासरवाडीला तू 82,000 पगार आहे तुला. तू पगाराला हातच लाविलं, वरच्यावर स्नॅप टाकलं तू. तुला असं वारं गेलंय काय? तुला कुत्र्याला बिस्किट आहे काय जबाबांना बाकी. काहींची कुत्रे गाडी केलं त्या कुत्र्याबरोबर. काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, टॉमीशी बोलते. टॉमीशी हा कुत्र्याशी गप्पा आणती तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्पे जायचा फुल टाइम पास होतो. काय करता काय अटॅकायचं कारण? ज्या दिवशी आपल्याला देवाने ज्या अवस्थेत ठेवलंय त्या अवस्थेत राहा. असं राहायचं तरी किती दिवस कमी तो कशाला? 4था माजला काढला तरी वर गज काढतो तू. तुला अक्कल आहे का? अरे तू टिकला पाहिजे ना वास्तुशांती. बोल का बांधतच राहिलं मरायचे. 27 खोल्याचा बांगला, 13 नुसते बेडरूम. माणसं नको झोपाय आणि एकच पोर ऊर फाट्या भावतीचं काय करू? ती नवरी बाला नेलं ती मेवणीलाच खुनवायची. ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सगळं झालं. काय जगातल्या सगळ्या रोगाला एकच औषध आहे, समाधान. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 2-3 दिवस सुधरत नाही. काय बदील होतो तो, बदील एकटाच हसतो घरी गेलो आणि त्याला 12 महिने अटॅक बीपी येत नाही. मोकळा होतो तो, मोकळा. अटॅक जळकाट माणसाला अटॅक येतो, जळकाट. आणि हे अटॅक श्रीमंत माणसाला काय येतात माहिती मला? हे श्रीमंत माणसांचे व्यसनाचे जे ब्रँड आहेत हे सगळ्यात भारी. आणि हे माणसं लोक झोपल्यावर पेतात. भारीतला ब्रँड आणायचा, मग यांच्या बायका धावून उठायच्या, पोरं टाकून उठायच्या. त्यांचं पोर कोणची पोर घरात घेऊन जातो, त्यांची पोरगी कोणाचा हात धरून जाते. मग ती मानसिक टेन्शन मध्ये खास. मग काय म्हणतं म्हणजे ना, मग तू बायकोच्या अंगावर हात ठेवून तसा झोपलो. बायकोने विचार केला उठा नका, मी आलाच तो काय उठतो. मग काय समजलं काय नाही, रात्री धाग्यावर जेवून आला आणि बाथरूमला एकदाच गेलो आणि एकदाच आवाज झाला बाथरूम मध्ये. पुढून झाला का मागून झाला. बंगल्यावाल्याचं गेट पुढे भिकारी गेलं, ते बंगल्यावाला एवढं होतं नाला. ते भिकाऱ्याला म्हणा बाहेर जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडेल. तो भिकारी म्हणला मी असंच होतो. तू तरी तंगड्या तोडीतो पण मी पोत्यात घालून भिकारी हलत होतो. आता माझ्या हे दिवस आले हे तुला सांगायला आलो. तैसा स्थिती आहे तैसा पर्याय आहे. जो माणूस समाधानी आहे त्याला अटॅक येणार नाही. तुमचं मत काय? अटॅकला 2 औषधं सांगितलं मी तुम्हाला. 1 देव ठेवेल तसं राहा. 2 आजचा काळ उद्या असलच असं नाही. आणि 3
तिसरा अटेक जायचं, हसत जा हसत जा. आजपासून नियम करा, रोज 3 मिनिटं हसा. तुम्हाला कधीच अटॅक याला, हसत जा. आणि जी माणसं हसतात, अहो सरकारनं हास्य क्लब का देतात? म्हातारीने याचं हसून आणायचं, म्हातारीने याचं चला गे, म्हातारीने माया पुढे आल्यावर कोणी हसतो मला, फ्रेश हसत जा. आणि अटॅकचं तेवढंच औषध दिलं असं कम. काही माणसं हसत नाही, म्हणजे काहीच्या घरात जाऊन मग कुत्री टीव्ही पाहते माणसं लोक, तरी माणसं मग कुत्र्याने टीव्हीत कुत्र पाहिजे. हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं, तेव्हा झोपेल कुत्र उठलं, एवढं कुत्रे आले पडून. काही माणसं जेवताना टीव्ही पाहते होते, काय रे आली तरच चपाती मागायला, चपातीच मागली तरी माणसं हसत जा हसत. आणि हे 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला कधीच अटॅक येणार नाही. याच्यावर तुमचं मत काय? 1 हात 1, बोलणे 2, हसणे 3 झाले बरं का आपल्याशी. सगळे प्राणी आडवे, एवढंच गडी उभा आहे. काय? आणि घोडा, कुत्रा, गोम, विंचू एवढंच गडी उभा आहे. आता उलट सांगतो, बैल दिसायला आडवा आहे, वागायला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे, वागायला आडवी. मला घाल तिकल का. आणि पाया पुढे सांगतो, कमी बुद्धीच्या माणसांनी नको त्या गोष्टीवर संशय घेतल्यामुळं ती माणसं विद्वान आहेत असं समजू नका. काही माणसांना समाजामध्ये चांगली चाललेली पिढी फक्त बिघडून द्यायची असते, त्यांना त्याच्यातलं काही कळत आहे असं नाही. उदाहरणार्थ 10 लाख लोक माऊली सोहळ्यात जातात, 10 लाख लोक तुकोबाराय सोहळ्यात जातात. मायबाप समजतो, तुकोबारायला बाप समजतो आणि ज्ञानोबारायला आई समजतो. मग एखादा कमी बुद्धीचा माणूस लगेच म्हणतो तुकाराम महाराजांचं खरंच वैकुंठाला गेलेत का? त्या मूर्ख मांडण्याला किंमत देऊ नका, आपण निष्ठावंत राहा. तो म्हणतोय तुकाराम महाराज वैकुंठाला गेले का? ते तुकारामाचा अभ्यास केलाय का? अहो ती यानच ना, त्याला काही मार्केट देतात. आपली लोक अशा भिंडोक लोकांना मार्केट देतात. एखाद्यानं वादग्रस्त वाक्य केलं का त्याला आपली लोक फोकसला नाही द्या, फोकसला नाही नाही सोडून द्यायचं. त्याला अक्कल आहे, त्याला आपले लोक फुकट मोठं करते. त्याला काय मोठं करत काय? त्याला कळतंय का? मला इकडे प्रश्न विचारला होता, माळीत म्हणे 108च का घालू नको काय? तो घातल्यानं आमचा संप्रदाय वाढणार आहे असं थोडंच आहे. आम्ही विचारलं का तुला 10 रुपयाचा डोळे का झाली तू कशाला आमच्या श्लोकाला येतो? ही कमी बुद्धीची माणसं समाज बिघडत असतात, यांना समाजाच्या हिताशी काही केलं नाही. आता वारकरी, आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सण पर्व आहे गुढीपाडवा. हा हिंदू धर्माचा सण आहे, हा आपण डोले जंग केला पाहिजे. आपल्या अवघात एक दिन वारा करते, चिकन विथ बिअर, हॅपी न्यू इयर. आपल्याला लाज नाही ना, निर्लज्जम सण आपला खरा सण करते. अरे टणकून घरावर लाईटी लावा, पुरणपोळीचं जेवण झालं, गुढी उभा. आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान का नसावा? आपली बावळाची शिव गुढी बाळा पुढे बोर्ड नाही लावतो. गुढी बांधलं गाव तिथं बोर्ड लावलं पाहिजे. आणि तुमचा गुढी बांधून लोकांनी नाही मान्य करू द्या. आपला गुढी बाळा निसर्गाला मान्य आहे, तुमचं काय मान्य? तुम्ही काय तुमच्या 2 वाक्याच्या वेळेला कोण खातं? आमच्या गुढी पाडव्याला लिंबाला सुद्धा बर येतो. आता घरी जाताना कोणत्या लिंबाचं बघा बहर आलाय का नाही, बघा आपल्याला बहर आलाय का नाही, आणि बघा डोंगरावरच्या झाडाला पालवी फुटायला लागली का नाही. हा आमचा पाडवा आहे, निसर्गाला मान्य आहे. तुला काय रोग झाला? याची भिंगार जी लोक असतात याला मार्केट नसतं द्यायचं, आणि आपली लोक त्यांना मार्केट देतात. मला एखादा प्रश्न विचारला होता, पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढंच का? तो हुशार आहे का? मी तर सांगितलं, आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी पुढे. उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडू नये पंढरपूरची. ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी दाबायची, मधून मुंडकं पुढं काढी. पांडुरंगाला सांगायची लाईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी, सरकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी. त्याला त्याला काय कुत्रं आडवं गेलं. कुत्रं सीझन सोडून रोडवर येत नाही.
मला एकाने विचारलं होतं आतापर्यंत एवढे संतांनी चमत्कार केले, रेडा बोलावला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारांना का चालू नाही का पैसेच कमी का नुसते? तुला एका मिनिटात भिंत चालू नाही तुम्ही आता इथं तू फक्त वाघ आहो बसून ये अशी कधी चालत का भाऊ एकाने मला विचारलं आपण तुम्ही किती सांगितलं तरी मला मान्य नाही, देव नाहीच. आपल्याकडे सगळ्यांना उत्तर आहे. त्याला म्हणलं नाही देव चालू असू. आपण आपला बाप पाहिला का मानला? मानला कोण सांगितलं? आईने सांगितलं. आईच्या सांगण्यावरून बाप मानितो, ज्ञानेश्वरीच्या मान्य सांगण्यावरून देव माना रोग झाला का तुला? पण मग येण्याच्या नादी नाही लागायचं मला. ही माणसं विद्वानीत असं नाही. आता लोकांनी सध्या काय शब्द वापरला मा जग नुसतं सुधारलं काही नाही झालं मला, काय नाही झालं. धोतर गेलं पाहिजे मला पाहिजे मागायला चीन आली, चीन गेली बरोबर आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. आता थोडं आले तर मग काय हित बरोबर सरांनी झाला मा पुरीने पोरांचे कपडे घालून मोकळं घेण्याचे म्हणजे सुधारलं जग. घरीने पांढरी केस काळी करायची, पोरांनी विषय घालून मोकळं घेण्याचं सुधारलं जग. त्याला सुधारलं बघा. बायकांनी पोरांचे कपडे घालायचे, गाड्याने समोर फाटे जेवायचं, उभ्याला जेवायचं, सुधारलं जग. याला सुधारलं म्हणतात तुम्ही. आतली चड्डी नाही काही ना 6,000चा मोबाईल आहे आता आणि आतली चड्डीच नाही, अंडरपॅन्टच नाही, चैन उघडी नातू नाही मोकळा काही रेंज मध्ये कधीच कवरेज क्षेत्राच्या बाहेर नाही काही रेंज. सुधारलं जग. वाक्य लिहून ठेवा. पवित्र दिवस आज द्वादशी आहे. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी ज्यांना सुधारली तुमचं मत बोला. आता नुसते पोरीने पोरांचे कपडे घालायचे, बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, कडेने बुटं घालून जेवायचं, पांढरी केस काळी करायची, कडेने मिशा घालायच्या, सुधारलं जग. पूर्वी आमची आई वाकून घर चालायची, आता बायका तिच्या बापाचा धाडू आणलाय. पप्पाचा बाप जरी आला मध्ये सुधारलं. पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची ते पोरगा घेऊन यायची आणि आमच्या आई कीर्तनाला पोरगा आणि पोरगा रडायला लागलं तर आमच्या आई कीर्तनात पोराला सणातलं दूध पाहिजे होतं. ते बाई पात्रा खाली पोरग झाकायची तर शेजारच्या बाईला कळत नव्हतं पोरग दूध पिते. आज पोराची आई जीन पॅन्ट टी शर्ट घालते, कुठं झाकायचं बा? त्याने काही काय पियायचं कसं? सुधारलं जग. तुम्ही बसलेले माणसं उत्तर द्या मला पटकन. तुमच्या सगळ्या लोकांच्या शर्टाचे खिशे कुठे आहेत? उजव्या बाजूला का डाव्या? डाव्या. तुम्ही शिकेल आहेत ना? शिकेल आहेत ना? मग आता थोडा भेजा वापरा. माणसाचं हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव कोणता? हृदय. तुम्ही मोबाईल कुठे ठेवता? वरच्या खिशात. व्हायब्रेट होतो का नाही मोबाईल? मग आता एवढी अक्कल नाही. सुधारलं जग. ही अडपट नाही. मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवू नये. आणि तो जर भिंतीवर ठेवला तर ती फळीवर ठेवलं तर फळी हालत नाही. याला व्हायब्रेटिंग होत नसेल ना. मग मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नये हे आम्ही सांगायचं तुम्हाला. तुम्ही पगार घेता कशाची नक्की? तुम्हाला जर आकलीच नाही. अहो मला सांगा तुमचा आमचा सोडा डॉक्टरचा मोबाईल वरच्या खिशात कोणला सुधरिता? याला तरी कळत नाही का बरोबर कोणत्या बाजूला आहे? मला सांगा. काही काळ माणसं नाजूक इंद्रिय कोणता आहे? मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवू नये. आम्ही शिकवायचं तुम्हाला. मोबाईल खालच्या खिशात कधी ठेवू नये. पॅन्टच्या खालच्या खिशात मोबाईल ठेवू नये. रेट का तळून बाजून तुम्ही कसं खात्या? तळून. आखली आहे तुम्हाला. तळेल पापडाला चकना म्हणतात. अहो लोक सुधारायला लय दिवस लागतील मला. लोक फक्त औषधं आणतात आम्ही सुधारलो. आता मला सांगा कोणता ऋतू लागला? उन्हाळा. बरोबर आहे. आता वातावरणाचं तापमान वाढलं तर कमी झालं? वाढ. उन्हाळ्यामध्ये लग्नाचं प्रमाण कमी होतं का वाढतं? कमी होतं. का बरं? उत्तर शरीरातली उत्सर्जनाची क्रिया वाढते, परिणामी लघवीचं प्रमाण कमी होतं. शरीरातलं उत्सर्जन कशाद्वारे होतं? घामाद्वारे. घाम कुठून बाहेर पडतो? एक हाताचा केस धरा आणि त्याला वढा. तिथं पुळी दिसेल तुम्हाला. त्या पुळीला म्हणतात केस पुटक आणि तिथं जे छिद्र आहे त्याला म्हणतात श्वेत रुद्र. श्वेत म्हणजे घाम आणि घाम बाहेर पडण्यासाठी ते छिद्र आहे. मग उन्हाळ्यामध्ये
कपडा त्वचेपासून काही अंतरावर असावा का फिट असावा? त्वचेला चिकटलेला असावा का काही अंतरावर असावा? काही अंतरावर. कशामुळं? शरीरातलं उत्सर्जन योग्य होईल. मग आता तुम्ही जर एप्रिल मध्ये जर जीन पॅन्ट वापरता तर तुम्हाला सुधारायचं कोणी? आणि जीन पॅन्ट घालणारा आपलं ओपन चॅलेंज आहे. ओपन मी त्याला जागेवर 12 पॅन्ट घेऊन देतो इथं नव्या. त्यानं फक्त कशाला न धरता मला चड्डी काढून दाखवायची. आंघोळीला गेलं तर फुटीला धरी ते एक थंड उपशी, दुसरं उपसाय गेलं तर हिटर मध्ये हात गेला मिळाला नाही. कपडे कसे घालावा हे कळणार लोकांना, खावा हे काय करावं. आणि लोक सुधारण्याचं आव्हान. हात घे, बोलणे 2, हसणे 3, उभा 4.